त्याच्यामध्ये पेडणे, म्हापसा, मांजरे, वाळपई, मये असे जे महाराष्ट्राच्या लगतचे जे मतदारसंघ आहे पर्ये येथे शिवसेनेचे उमेदवार आम्ही चांगल्या प्रकारे आता लढवण्याची आमची तयारी झालेली आहे. मुंबईतून आमचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत, तेही काम करतात आणि गोव्यातले सुद्धा कार्यकर्ते असे एकत्र मिळून ही निवडणूक आम्ही लढू. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचे उमेदवार सुद्धा मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्या जाहीर करण्याचं ठरवलेलं आहे. पण आमच्या दोन्ही पक्षामध्ये मतदारसंघांच्या संदर्भात कोणतेही मतभेद किंवा वाद असण्याचा कुठलाही प्रश्न नाही आहे. एखाद दुसरे किरकोळ होते दोन्ही ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांचा किंवा त्यांचा दावा होता, ते आम्ही बसून सोडवलेले विषय आहे. विशेषतः कुठळी मतदारसंघ आहे, अजून एक मतदारसंघ आहे, त्या संदर्भात काही मला दिसत नाही. आणि गोव्यातलं चित्र आपण पाहिलं असेल, आजही धुसर आणि अस्पष्ट आहे. प्रत्येक राजकीय पक्ष या देशातला त्याने गोव्याची प्रयोगशाळा केली. मी बघितले दिल्लीचे मुख्यमंत्री इथे बसलेले आहेत येऊन, केजरीवाल. निवडणुकीच्या आधीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रमुख लोक इथे बसलेले आहेत. आमचे देवेंद्र फडणवीस यांचा तंबू इथे पडलेला आहे. काँग्रेस आहे आणि शिवसेना तर आहेच. लढू आणि जिंकू. राऊत साहेब, भाजपच्या यादीविषयी प्रचंड उत्सुकता आहे, कारण कोणाला उमेदवारी मिळणार, कारण अनेक जण दावेदार आहेत, घरात तिकीटं मागितली जातात. अशात जी संभाव्य यादी किंवा जी संभाव्य नावं समोर येत आहेत त्यात उत्पल पर्रीकर यांचं नाव दिसत नाही आहे. बाबूश मॉन्सेरात यांना पणजीतून आणि त्यांच्या मिसेस संपूर्ण कुटुंब जेनिफर मॉन्सेरात यांनाही टाळेगावमधून उमेदवारी. बाबू मॉन्सेरा त्या बाबतीमध्ये बाबूचं कुटुंब भाजपची जबाबदारी, जसं महाराष्ट्रात आहे ना माझं कुटुंब माझी जबाबदारी, तशी घोषणा इथे दिसते आहे मला. त्यांचं कुटुंब आमची जबाबदारी, पण तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. हा पूर्णपणे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची फक्त पर्रीकरांच्या कुटुंबाविषयी सद्भावना आहे, उत्पल पर्रीकरांविषयी आमच्या भावना आहेत, त्या व्यक्त केल्या. त्याच्या पलीकडे आमचा भारतीय जनता पक्षाच्या यादीशी, त्यांच्या उमेदवारीशी, त्यांना निर्माण ते जे देणार आहेत त्यांचे उमेदवार त्यांच्याशी किंवा त्यांच्या निवडणुकीशी तसा संबंध असण्याचं कारण नाही. प्रत्येकानं आपापली निवडणूक आपापल्या पद्धतीनं लढावी. नाही, पण उत्पल पर्रीकर यांच्या बाबतीत जी तुम्ही भूमिका व्यक्त केली, जी सहानुभूती दाखवली, देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की संजय राऊत यांचे मगरीचे अश्रू आहेत आणि याच संजय राऊतांनी मनोहरभाई पर्रीकर यांच्या बाबतीत जेव्हा ते आजारी असताना जी विधानं केली होती की सिख मुख्यमंत्री, सिख गव्हर्नमेंट, म्हणजे आजारी आपणही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविषयी आपणही साधारण एखाद्या आजारपणाविषयी आपण बोललेलो आहोत. तेव्हा पर्रीकर सक्रिय नव्हते. त्याच्यावरती कोणी बोलू शकतो. याचा अर्थ पर्रीकरांच्या बाबतीत काही दुर्दैवी दुःखद घटना व्हावी असा कधी आमची भूमिका आम्ही कधी व्यक्त नव्हती केली. एवढे आम्ही निर्दय नाही आहोत. पर्रीकरांना उदंड आयुष्य लाभावं अशी आम्ही प्रार्थना करत होतो. आता त्यांचं कुटुंब जे आहे, विशेषतः उत्पल पर्रीकर हे निवडणूक लढवू इच्छितात. त्यांना तिकीट द्यायचं का नाही हा भाजपचा प्रश्न आहे. पण जर ते अपक्ष राहिले तर नक्कीच इतर सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या बाबतीत विचार केला पाहिजे आणि शिवसेना नक्की विचार करेल. आम्ही जे एकत्र काही पक्ष आहोत आम्ही ठरवलेलं आहे की त्यांच्या विरुद्ध उमेदवार द्यायचा नाही आणि त्यांना जमेल तेवढी मदत करायची. फडणवीस असंही म्हणतात की संजय राऊत हे नटसम्राट आहेत. सकाळी एक भूमिका व्यक्त करतात, संध्याकाळी दुसरी भूमिका व्यक्त करतात, त्यामुळे फार गांभीर्यानं घेऊ नका. नाही, देवेंद्र फडणवीसांना आता काय ते नटसम्राट म्हणतात, पण नटसम्राट हे महाराष्ट्राचं एक फार मोठं वैभव आहे आणि या गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा आहे. त्यांना माहीत नाही. महाराष्ट्रातले सगळे नटसम्राट हे गोव्यातूनच गेलेले आहेत. संगीत, कला, नाट्य
ही गोव्याची भूमी आहे. ते अशा प्रकारे गोव्याच्या जनतेचा, गोव्याच्या रसिक जनांचा आणि गोव्याच्या नाट्यकर्मींचा अपमान करतायत. नटसम्राट ही ची खिल्ली उडवून. आणि नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे गणपतराव बेलोरकरांच्या तोंडी, कोणी मला घर देता का घर. तसं फडणवीसांची अवस्था आहे, कोणी मला खुर्ची देता का खुर्ची, खुर्ची देता का खुर्ची. नटसम्राट म्हटल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत आणि गोव्यानं रंगभूमी, मराठी रंगभूमी ही संपन्न केली. आम्हाला आनंद आहे की त्यांनी आम्हाला नटसम्राट म्हटलं. पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी आम्ही नक्कीच नाही. राऊत साहेब, तुम्ही कालही असं म्हणालात की आमच्या पाठिंब्याशिवाय किंवा आमच्या शिवाय सरकार बनू शकणार नाही, आम्ही सरकार बनवणार नाही. पण आजची परिस्थिती ही त्रिशंकू विधानसभेकडे चाललेली आहे. सध्याची गोव्याची परिस्थिती ही त्रिशंकू विधानसभेकडे चाललेली आहे. अशा वेळेला आम्ही आमच्या काही जागा जिंकून आणू, आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि नक्कीच आम्हाला असं वाटतं की आम्ही जर काही जागा जिंकू शकलो तर सरकारमध्ये आमचं स्थान असेल. राऊत साहेब, दबक्यावरचं तुम्ही विचारलं जातं की महाराष्ट्रात जे 3 पक्ष एकत्र आहेत ते गोव्यात एकत्र नाही आहेत, काय नेमकं गोंधळ आहे? असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप आणि मी एकत्र होतो तेव्हा गोव्यात एकत्र नव्हतो. हे दबक्या आवाजच कशाला, उघडपणे विचारा ना. नाही राऊत साहेब, पण गोव्यात काँग्रेस तुमच्याबरोबर येत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही युती होते. हे महाराष्ट्राचे भविष्यातले राजकीय संकेत आहेत का? भविष्यात काय घडेल हे मी गोव्यात बसून कसं काय सांगू. पण नक्कीच आम्ही पुढल्या वाटचालीमध्ये हे 2 पक्ष नक्कीच एकत्र आहेत. गोव्यात काँग्रेसला आमच्याबरोबर येण्याचं सुबुद्धी झाली नाही त्यात आम्ही काय करणार. पण महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. नाही, पण महाराष्ट्रात ते अनेकदा त्यांच्या पक्षाचे नेते हे स्वबळाचा नारा देत असतात, त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पुढच्या काळात असंच राजकीय चित्र पाहायला मिळेल. स्वबळाचा नारा कोणी काही दिलेला नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसं काल नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यातसुद्धा आम्ही अनेक ठिकाणी वेगळे लढलेलो आहोत ना. नगरपंचायती, स्थानिक स्वराज्य याच्यामध्ये कोणी स्वबळावर लढणार असेल तर त्याच्यावरती फार टीका टिप्पणी करण्याची गरज नाही. हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा निर्णय असतो अनेकदा आणि त्यांच्यावरती तो निर्णय सोडावा लागतो. साहेब, तुम्ही नगरपंचायतींच्या निवडणुकांचा उल्लेख केलात. काल निकाल लागले, भाजप राज्यात क्रमांक 1चा पक्ष बनले. क्रमांक 1चा विरोधी पक्ष आहे. असं आहे की 105 आमदार आहेत, तो क्रमांक 1चाच पक्ष आहे. पण मी असं म्हणतो त्यांचा उल्लेख तो क्रमांक 1चा विरोधी पक्ष आहे. इतर सुद्धा विरोधी पक्ष आहेत, इतर सुद्धा लहान लहान पक्ष आहेत. पण भारतीय जनता पक्ष क्रमांक 1चा विरोधी पक्ष आहे आणि त्यांचं स्थान त्यांनी महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत निवडणुकीत कायम ठेवल्याबद्दल क्रमांक 1चा विरोधी पक्ष म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की अशी लढाई तुम्ही हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी करा. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यापुढे या तिघांचीच बेरीज तुम्हाला करावी लागेल आणि ती बेरीज तुमच्यापेक्षा खूप पुढे आहे महाविकास आघाडीमध्ये. त्याच्यामुळे मी परत एकदा भाजपा नेतृत्वाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचा पहिला क्रमांक विरोधी पक्षाचा कायम ठेवला. पण ही सत्य परिस्थिती आहे की भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले, जवळपास 419 नगरसेवक निवडून आले आणि सत्तेचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला होताना दिसतोय. शिवसेना हा शहरी भागातला पक्ष प्रामुख्याने आपण पाहतो. नगरपंचायतीच्या संदर्भात राष्ट्रवादीने जास्त जागा लढवल्या असतील. आम्ही मुंबई शहर असेल, ठाणे असेल, पुणे असेल या भागात नगरपंचायती झाल्या नाहीत शहरामध्ये, पण जिथे झाल्या तिथे शिवसेना लढली आणि चांगल्या प्रकारे आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. आणि परत तुम्हाला सांगतो, तुम्ही 3 महाविकास आघाडी म्हणूनच तुम्हाला बेरीज करावी लागेल यापुढे अनेक वर्ष. पण भाजपचे नेते असं म्हणत आहेत की शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे पण पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला. ते काही म्हणते, त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे, म्हणू दे ना त्यांना. चंद्रकांत पाटलांचं एक विधान आहे की शिवसेनेने खुर्चीसाठी पक्ष रसातळाला न्यायचे ठरवले, राष्ट्रवादीने त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे आणि राष्ट्रवादीला पक्ष द्यायचा. चंद्रकांत पाटील म्हणजे टॉलस्टॉय नाहीत. मी त्यांच्या
प्रत्येक शब्दाचा अर्थ काढून त्याच्यावर आम्ही चर्चा करावी. त्यांना काय बोलायचं बोलत राहू द्या. तुम्ही लोकांना ऐकवत राहा, लोकांचं मनोरंजन होईल. नाही, पण त्यांचं असंही एक विधान आहे की राष्ट्रवादी हा हुशार मी पक्ष तुम्हाला आहे. सांगितलं ना, ते काय टॉलस्टान आहेत ना, त्यांच्या प्रत्येक विधानावरती विद्यापीठातून चर्चा व्हावी सर्वत्र वगैरे असं काय नाही आहे. राजकारणामध्ये अशी विधानं लोक करत असतात, सोडून दिलं पाहिजे. हिंदी राऊत साहेब, एक केंद्रातला विषय आहे की अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. करू द्या, मुलायम सिंग यांच्या कुटुंबातल्या चालू असतं. निवडणुकात हे लोक येत जात असतात. कशाला इथे चर्चा करताय तुम्ही? राऊत साहेब, आप बताइए क्या है. हे सगळ्या तुम्ही आता गोष्टी बोलून तर निवडणुकीची चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, पण पुन्हा जर बघितलं तर राष्ट्रवादी ताकद वाढलेली दिसते, म्हणजे तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सो नेमकं काय आहे? तुम्ही महाविकास आघाडी म्हणून का पाहत त्याच्याकडे? कोकणामध्ये आता कुडाळ किंवा इतर अनेक ठिकाणी शिवसेनेचा विजय प्राप्त झाला. दोडा मार्गाला राष्ट्रवादीचं मला वाटतं विजय झालेला आहे. अजून काही ठिकाणी झाला असेल, पण आम्ही त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. आम्ही महाविकास आघाडी म्हणून पाहतो आणि तसंच पाहावं लागेल आम्हाला. राज्यात सरकार चालवतो आम्ही एकत्र, एकमेकांचं बोट धरून आम्ही चाललेलो आहोत. राज्याचं सरकार उत्तम प्रकारे चाललेलं आहे. नगरपंचायती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खूपच तळागाळात होत असतात, लक्षात घ्या. आणि त्याच्याकडे तुम्ही उद्या काय होईल, परवा काय होईल या दृष्टीने पाहणं चुकीचं आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर एकत्र असताना सुद्धा साधारण असेच निकाल लागत आलेले आहेत. निकाल वेगळे नव्हते, पण विधानसभा, लोकसभा किंवा अशा मोठ्या निवडणुकांमध्ये आम्ही फार गांभीर्यानं त्याच्यावरती विचार करतो. पण दापोली मंडळगडमध्ये शिवसेना बघा, या विषयावर तिकडले स्थानिक लोक बोलतील. इथे बसून तिथे काय झालं मला माहीत नाही. दापोली, मंडणगड किंवा अन्य ठिकाणी जे काही निकाल लागलेत तिकडे आमचे विनायकराव राऊत आहेत, उदय सामंत आहेत, अनिल परब आहेत पालकमंत्री. त्या विषयावर ते मत व्यक्त करतील त्यांचं. हिंदी बताइए क्या चाहिए. सर, गोवा के इलेक्शन घोषित हुए, आपने कल घोषणा की है एनसीपी और शिवसेना एक साथ लड़ेंगे. क्या न्यूज़ है इस पर? इसमें कांग्रेस सहभागी नहीं है, क्या कहेंगे आप? अगर कांग्रेस सहभागी नहीं है तो उनको पूछना चाहिए आप क्यों सहभागी नहीं हो. हमने कोशिश की कि गठबंधन बने, जैसे महाराष्ट्र में बना है. उसमें कांग्रेस शामिल नहीं होगी, उनकी अपनी मजबूरी है यहाँ. तो शिवसेना और एनसीपी ने कल एक गठबंधन बनाया है और हमारी जितनी ताकत यहाँ है वो पूरी जोर लगाकर हम चुनाव लड़ेंगे. 10 या 12 सीटों पर शिवसेना लड़ेगी. एनसीपी को चाहे जितनी सीटें लड़नी है वहाँ हम उनको मदद करेंगे. राऊत साहब, पर फिर भी महाराष्ट्र में जो 3 पार्टी एक साथ है, वो गोवा में क्यों नहीं ऐसे? देखो, महाराष्ट्र में कभी शिवसेना बीजेपी एक साथ थी. उसका मतलब कभी आपने गोवा में शिवसेना बीजेपी को एक साथ देखा है क्या? और राज्यों में नहीं. महाराष्ट्र की बात महाराष्ट्र तक सीमित रहनी चाहिए. यहाँ की राजनीति अलग है. नहीं राउत साहब, लेकिन महाराष्ट्र की राजनीति से कुछ संकेत मिल रहे हैं, क्योंकि गोवा में कांग्रेस शिवसेना एनसीपी के साथ नहीं है, तो भविष्य में महाराष्ट्र में भी ऐसा हो सकता है कि कांग्रेस ऐसा नहीं होगा. शिवसेना एनसीपी के साथ ना आए, खुद के ताकत पर चुनाव लड़े और शिवसेना एनसीपी और साथ रहे. बहुत टाइम है, 3 साल बाकी है. 3 साल सरकार चलेगी, बाद में सोचेंगे. नहीं, लेकिन कांग्रेस के नेता लगातार कहते रहते हैं कि खुद की ताकत पर चुनाव लड़ेंगे महाराष्ट्र. देखिए, वो लोकल बॉडी चुनाव के बारे में बोलते हैं. अभी कल का चुनाव भी लोकल बॉडीज का सभी पार्टी ने अपने अपने ताकत पर लड़े हैं. जो स्थानिक कार्यकर्ता होते हैं उनकी एक मांग होती है लड़ने की, संघर्ष करने की, तो उनके ऊपर छोड़ देना चाहिए ये चुनाव. लेकिन महाराष्ट्र की नगर पंचायत के जो चुनाव के नतीजे आए हैं, जिसमें शिवसेना के मुख्यमंत्री है, फिर भी पार्टी 4थे नंबर पर है और बीजेपी सबसे बड़ी पार्टी कर उभर कर सामने. बीजेपी सबसे बड़ा विरोधी दल है महाराष्ट्र में और रहेगा. मैंने कहा ना कि मैं उसका अभिनंदन करता हूँ. अगर आप महाविकास आघाड़ी की बात करें तो 3 पार्टी के जो अगर आंकड़े देखें तो बीजेपी से बहुत ऊपर गए हैं और हम तीनों एक साथ हैं. आने वाले दिनों में महाराष्ट्र में कुछ भी आपको सोचना है, आंकड़ा निकालना है बहुमत का, तो तीनों को एक साथ निकाल कर ही आपको आंकड़ा निकालना होगा, संख्या बनानी होगी.
बीजेपी जरूर हमसे कुछ सीटें ज़्यादा हो सकती है और एक मजबूत विरोधी पक्ष वापस एक बार आया है पहला नंबर वाला।